गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, deep freezers, Visi cooler, LED televisions, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। काँग्रेसचे टिटवाळा मोहने ब्लॉक अध्यक्ष राजेश वाघमारे यांनी सातत्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाच्या परिवहन विभागाकडे पाठपुरावा करून मोहने HN बस स्टॉप ते बिर्ला कॉलेज, खडकपाडा, आधारवाडी, दुर्गाडीपर्यंत बस धावणार असून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकुमार पातकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून बस सेवेचा शुभारंभ करण्यात आलाय। यावेळी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष सुभाष पाटील, माजी नगरसेवक भीमराव डोळस, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मामा पगारे, जिल्हा उपाध्यक्ष दशरथ पाटील, काँग्रेसचे टिटवाळा शहर अध्यक्ष राजेश दीक्षित, हरिश्चंद्र पाटील, सुरेश सोनार, ॲडव्होकेट अजिंक्य साळवे, रमेश रोकडे, विष्णू वाघमारे, रमेश परियार, विजय मोरे, अशफाक शेख यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी आपण बघितलं असाल की जनतेमध्ये असलेला उत्साह, त्यांच्यात असलेला आनंद, खऱ्या अर्थाने एक समाजसेवेची राजेशने केलेल्या कार्याची पोचपावती आज इथलं वातावरण बघितल्याच्या नंतर आपल्या लक्षात आलं असेल। एक सामाजिक कार्याची नाळ जुडलेला कार्यकर्ता म्हणजे राजेश वाघमारे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण की सत्ता असताना कोणी काम करतो, पण सत्ता नसताना काम करणं हे खूप तारेवरची कसरत असते आणि तारेवरची कसरत गेले अनेक महिने राजेशच्या माध्यमातून या परिवहन सेवेशी पाठपुरावा केला आणि या ठिकाणी आज जो आनंदी वातावरण या ठिकाणी माझ्या परिसरातील माता भगिनींना, इथे जे काय जॉब करणारे सर्व्हिस, इथे कंपनी बंद झाल्याच्या नंतर इथे उपासमारीची जवळजवळ वेळ या परिसरातील नागरिकांच्यावर आलेली, त्यामुळे उदरनिर्वाहासाठी इथून माणूस शाळला, कल्याणला, आपल्या पूर्ण परिसरामध्ये मग तो विविध माध्यमातून असेल, कुठं हॉस्पिटलच्या माध्यमातून असेल, कुठेशी अजून कुठल्या माध्यमातून असेल, सिक्युरिटीच्या माध्यमातून असेल, अनेक कुठल्या माध्यमातून त्याच्या पोटाच्या उदरनिर्वाहासाठी तो तिथे जातो। त्याला जी खर्चिक बाब होती ती खर्चिक बाब परवडण्यासारखी नव्हती, रिक्षातून जाणं वगैरे त्याला परवडत नव्हतं। पण राजेशच्या माध्यमातून ही जनतेची असलेली त्यांच्या मनात असलेली खंत, त्यांच्या खिशाला असलेली चणचणी राजेशने ओळखून या ठिकाणी या परिसरातील नागरिकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी एक सामाजिक सेवेचा भाग म्हणून या ठिकाणी राजेशच्या माध्यमातून या ठिकाणी जी बस सेवा चालू होते याबद्दल राजेशचे मी कौतुक करतो। विशेषतः मी परिवहन सेवेचे देखील अधिकाऱ्यांचं या ठिकाणी मी कौतुक करतो, कारण की सत्तेसाठी सर्वजण प्रत्येक गोष्ट करतात, पण सत्तेच्या प्रश्नासंदर्भात आमचे व्यवस्थापक जे आहेत परिवहनचे चौधरी साहेब यांना भेटण्यासाठी गेलो होतो आणि तो महिलेचा एक अतिशय गंभीर प्रकार परिवहनच्या इथे झालेला होता। तो प्रकार सोडवण्यासाठी, त्याला न्याय देण्यासाठी त्या महिलेला मी तिथे गेलो होतो। परंतु गेल्यानंतर बरीचशी चर्चा माझी चौधरी साहेबांसोबत झाली आणि त्या चर्चेअंती मी त्यांना ही महत्त्वाची माहिती दिली, साहेब आमच्या मोहन्यापासून जर खडकपाडा, दुर्गाडीला, आधारवाडीला कुठे जायचं आलं तर आमच्या विद्यार्थ्यांना कुठे जायचं झालं कॉलेजला तर प्रेम ऑटोला उतरून त्यांना चालत पायपीट करत जावं लागतं। अनेक आमचे कामगार वर्ग तिथे आहेत, त्यांना सुद्धा प्रेम ऑटोला उतरून खर्चिक बाब आहे जाण्यासाठी। या सर्व गोष्टी परिवहनने लक्षात घेतल्या पाहिजे। मी तुम्हाला आता याच ठिकाणी मागणी करतो की मला मोहन्यापासून दुर्गाडी, खडकपाडा, आधारवाडी ह्या मार्गावर एक आम्हाला बस तुम्ही लवकरात लवकर चालू करा। तर त्यांनी त्वरित माझा प्रश्न हा गंभीर आहे त्यांच्या लक्षात आलं आणि लगेच त्यांनी त्याचा पाठपुरावा करायला सुरुवात केली आणि तो पाठपुरावा करता करता मी फेब्रुवारीमध्ये पत्र दिलं होतं। तर आज या मे महिन्यामध्ये त्यांनी मला मागील एक आठवड्यापूर्वी त्यांनी मला माझी जी मागणी आहे ती मान्य केली आणि हा रस्ता आपण चालू करतोय। 7 या रस्त्याला त्यांनी नाव दिलेलं आहे। मोहना, खडकपाडा, दुर्गाडी अशी ही बस सेवा आजपासून येथे ती सुरू होणार आहे। ही बस सेवा आपली आज जरी कार्यक्रम इथे झाला असला तरी ही बस सेवा आमच्या ज्या मोहन्याचं जे शेवटचं टोक आहे HN बस स्टॉप तिथून ही सेवा सुरू होणार आहे ते दुर्गाडीपर्यंत। HN बस स्टॉप ते दुर्गाडी ह्या मार्गामध्ये फक्त 15 रुपयात हा पुरुष मंडळी 15 रुपयामध्ये तिथपर्यंत दुर्गाडीपर्यंत पोहोचणार आहे आणि आमच्या महिला ज्या आहेत फक्त 10 रुपयामध्ये दुर्गाडीपर्यंत पोहोचणार आहेत। आणि यात सोयीस्कर बाब अशी झाली, पहिलं आम्हाला भिवंडीला ज्यावेळेस जावं लागायचं तर आम्हाला पहिलं कल्याणला जावं लागायचं, कल्याण स्टेशनहून आम्हाला भिवंडीला जावं लागायचं, पण आता आमच्या लोकांच्या कल्याणचा जी रहदारीचा विषय आहे तिकडे जाण्याचा आता गरज नाही आहे। त्यांना दुर्गाडीला उतरायचं आहे
दुर्गाडीहून कल्याणहून येणारी जी भिवंडी बस आहे तिच्यात बसायचं आणि डायरेक्ट भिवंडीला जायचंय. म्हणजे कोणगावला जी जाणारी मंडळी आपली त्यांचे देखील प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत याच्यामध्ये. हायवेला बरेच लोक आमच्या इथं आहेत की त्यांना हायवेमधून इतर गाड्या पकडाव्या लागतात, त्यांचा सुद्धा प्रश्न इथून सॉल्व्ह होणार आहे. आणि येताना सुद्धा भिवंडीहून मोहन्याला येताना कल्याणला न जाता मोहन्याला येण्यासाठी दुर्गाडीला उतरून ते डायरेक्टली मोहन्याला येऊ शकतात. मी ज्येष्ठांना सुद्धा याच्यात सवलती आहेत मला. आणि मी याचा जो टाइम टेबल आहे सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत ही बस सेवा सुरू होणार आहे. ही प्रायोगिक तत्वावर आपण तो टाइम दिलेला आहे. जवळजवळ 24 फेऱ्या, जाताना 12 येताना 12 अशा 24 फेऱ्या या गाडीच्या होणार आहेत. आणि जसा जसा आपल्याला या गाडीचं समजेल की अजून या गाडीच्या फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे, कालांतराने याच्यात बसची सुद्धा अजून वाढ होणार आहे, अशी माहिती मला व्यवस्थापक डॉबासे साहेब व चौधरी साहेब यांनी दिली. मी त्यांच्या परिवहनचे माझे जिल्हाध्यक्ष, माझे सर्व सहकारी दशरथ पाटील, अजिंक्य साळवे, नागेश भोईर, हरिश्चंद्र पाटील, उर्मिला भोईर, दर्शना जेवढे सर्व मंडळींचं मी येथे माझ्यावर सहकार्य केलं. सर्व पक्षातील लोक इथे आली. मी सर्वांची मोहने HN बस स्टॉप ते बिर्ला कॉलेज खडकपाडा दुर्गाडीपर्यंत परिवहन बस सेवा सुरू होणं आवश्यक आहे असं सांगून सातत्याने पाठपुरावा केला. अखेर परिवहन विभागाने दखल घेऊन 12 मे रोजी बस सेवा सुरू करण्याचे आदेश दिले व आज त्याप्रमाणे बस सेवा सुरू झाली आहे. सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत फेऱ्या सुरू राहणार आहेत. मोहने ते दुर्गाडी या बस सेवेचे 15 रुपये तिकीट असून महिलांना अर्ध तिकीट आहे. तर याच प्रवासासाठी रिक्षाला नागरिकांना 50 ते 60 रुपये किंवा त्याहून जास्त पैसे मोजावे लागतात. त्यामुळे या बस सेवेमुळे नागरिकांचा पैसा देखील वाचणार आहे. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.